नमस्कार मित्रांनो, RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, रायगड पोलीस पाटील पदाचं विश्लेषण करत असताना आपण पहिल्या भागामध्ये कोणता विषय किती गुणांसाठी विचारलेला आहे हे सविस्तर आपण बघितलेला आहे. आता हा जो दुसरा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला गणिताचं विश्लेषण बघायचं आहे. जी काही गणितं रायगड जिल्हा पोलीस पाटील पेपरसाठी विचारलेले आहेत त्या गणितांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहेत. आणि मग तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जे काही जिके आहे त्या सर्व जिकेंची उत्तरं या ठिकाणी पाहणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, हा जो पोलीस पाटील पदाचा पेपर झालेला आहे रायगड जिल्ह्याचा तो 2016चा पेपर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि 2016 नंतर आज जवळजवळ 10 वर्षे झालेली आहेत. या 10 वर्षामध्ये अनेक स्पर्धा वाढलेली आहे आणि त्याचसोबत बरेचसे चेंजेस जे आहेत ते झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आत्ताच्या 2026च्या अनुषंगाने तयारी करायची आहे. हे जे प्रश्न आहेत ते अतिशय सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं बघितल्यानंतर कळतील. परंतु जे नागपूर, चंद्रपूर आणि जालनाचा जो पेपर झालेला आहे तो पेपर आणि त्याचं जे गणितचं विश्लेषण आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेऊन त्या पद्धतीची तयारी तुम्हाला करायची आहे. तर आता आपण काय करूया, एक एक गणित बघत आपण हा जो रायगडचा पेपर आहे त्यातली जी गणित आहे ती गणित या ठिकाणी कंप्लीट करूया. बघूया आपण. पहिला मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंत असलेल्या संख्येमध्ये किती वेळा शून्य येतो. म्हणजे शून्य हा अंक जो आहे तो 1 पासून 100 पर्यंत, बघा 1 पासून 100 पर्यंत ज्यावेळेस आपण अंक लिहितो त्यावेळेला शून्य जो आहे, शून्य या 1 पासून मग त्याच्यामध्ये बघा 10 आहे, त्याच्यानंतर 20, 30, 40 ही जी काही शून्यांची संख्या आहे असे शून्य एकूण 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतात अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 9, पर्याय क्रमांक 2 आहे 12, पर्याय क्रमांक 3 10 आणि पर्याय चौथा आहे 11. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते अंक येणार. तर 1 हा अंक येतो, त्यानंतर 2 पासून 9 पर्यंतचे अंक येतात आणि 1 अंक असतो तो शून्य. बघा, कुठल्याही संख्येमध्ये जे अंक असतात ते कोणकोणते असतात, 0, 1 आणि 2 पासून 9 पर्यंत एवढे अंक तुम्हाला अंकमालिका किंवा जी संख्या असते ते लिहिताना या ठिकाणी लिहावे लागतात. मग 1 पासून 100 पर्यंत जर आपण विचार केला तर 1 हा जो अंक आहे मित्रांनो तो 21 वेळा लिहावा लागतो. आणि एकूण संख्या जर विचारात घेतल्या तुम्ही, एकूण संख्या, तर त्या संख्या आहेत 20. बघा, एकूण संख्या किंवा एकूण संख्या किती आहे, एकूण संख्या आहेत 20. त्यानंतर बघा 2 ते 9चा जर विचार केला तर 2 ते 9 पर्यंत एकूण 20 वेळा लिहावा लागतो. एकूण 20 वेळा म्हणजे 1 ते 100 पर्यंतचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 2 हा अंक 20 वेळा लिहावा लागतो, 9 हा अंक 20 वेळा लिहावा लागतो, 3, 4, 5, 6, 7, 8 हे जे अंक आहेत ते अंक सुद्धा या ठिकाणी 20 वेळा लिहावे लागतात. परंतु जर एकूण संख्येचा विचार केला, एकूण संख्येचा जर विचार केला, एकूण संख्या अशा किती आहेत तर त्या आहेत 19. त्या किती आहेत, 19 आहेत. आणि शून्य हा अंक मित्रांनो या ठिकाणी 11 वेळा लिहावा लागतो. परंतु एकूण संख्या जर विचारात घेतल्या, एकूण संख्या तर त्या किती आहेत, त्या आहेत या ठिकाणी 10. तर ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला तोंडपाठ ठेवायची आहे की 1 हा अंक 21 वेळा लिहावा लागतो, संख्या आहेत 20. 2 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे अंक आहेत ते तुम्हाला 20 वेळा लिहावे लागतात. परंतु एकूण संख्या किती आहेत, 19. आणि शून्य हा अंक आपल्याला 11 वेळा लिहावा लागतो. परंतु एकूण संख्या जर विचारात घेतल्या तर त्या एकूण संख्या आहेत किती, 10. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला होता की 1 ते 100 पर्यंत असलेल्या संख्येमध्ये किती वेळा शून्य येतो, तर त्याचं उत्तर काय आहे, 11 वेळा शून्य येतो. संख्या किती आहे, 10. तर याचं योग्य उत्तर आहे एकूण 11 वेळा शून्य या ठिकाणी येतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि शून्य येणाऱ्या संख्या किती आहेत तर त्या मात्र 10 असणार आहे. तर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघू. तर बघा मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचं गणित आहे, गटात न बसणाऱ्या संख्येचा पर्याय ओळखा. पर्याय आहे 5/10, 7/14, 2/5 आणि 3/6. आता या जर संख्या तुम्ही बघितल्या, बघा 5/10, त्यानंतर आहे 7/14, त्यानंतर आहे 2/5 आणि चौथा आहे 3/6. इथं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर ह्या ज्या संख्या आहेत त्या एकाच 2 प्रमाणात आहेत. बघा 5 1 5, 5 2 10 म्हणजे किती आलं, 1/2. इथं बघा 7 1 7, 7 2 14 म्हणजे इथं प्रमाण काय आहे, एकाच 2. इथं जर बघितलं तुम्ही तर 3 1 3, 3 2 6 म्हणजे एकाच 2 आहे. मात्र इथं जे प्रमाण आहे ते प्रमाण किती आहे, 2 5 आहे. म्हणजे
गटात न बसणारी जी संख्या आहे ती किती आहे 2/5 म्हणजे उत्तर तुमचं काय आहे पर्याय क्रमांक 3 2/5. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. हा समजला असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो. पुढचं गणित आहे खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आणि ही तुम्हाला या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे 3 4 5 8 7 16 9 32 आणि इथं जे प्रश्नचिन्ह आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे आणि पर्याय दिलेले आहेत 10 64 11 आणि 48. तर बघा मित्रांनो ही संख्या मालिका आहे 3 4 बघा 3 4 5 8 त्यानंतर 7 त्यानंतर 16 मग 9 त्यानंतर 32 आणि या ठिकाणी तुम्हाला आता कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे. मग बघा इथे जर बारकाईने विचार केला तर 3 + 2 बरोबर 5 झालेला आहे. 5 नंतर +2 बरोबर 7 झालेला आहे. 7 + 2 बरोबर 9. तर 9 + 2 या ठिकाणी किती यायला पाहिजे 11 यायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पण जर इथं तुम्हाला 11 दिलं असतं आणि इथली जर संख्या तुम्हाला विचारली असती की या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे तर मग आता विचार करा की 4 ची जी दुप्पट आहे ती किती आहे 8 म्हणजे 2 पट. 4 ची दुप्पट किती आहे 8. 8 ची जर 2 पट केली आपण 2 पट तर ती येणार आहे 16. 16 ची जर आपण 2 पट केली 2 पट तर ती किती येणार आहे 32. मग 32 ची जी 2 पट आहे 2 पट ती किती येणार आहे या ठिकाणी 64 येणार आहे. लक्षात ठेवा इथली जर संख्या तुम्हाला विचारली असती तर ती आली असती 64. कशा पद्धतीनं 1 आणि 1 संख्येची काय केलेली आहे तर दुप्पट केली आहे. म्हणजे 4 ची दुप्पट 8 8 ची दुप्पट 16 16 ची दुप्पट 32 तर 32 ची दुप्पट या ठिकाणी 64 येणार आहे. परंतु तुम्हाला इथली संख्या विचारलेली आहे. मग ही काय केलेली आहे 2 2 ने वाढवत नेलेली आहे. 3 + 2 5 5 + 2 7 7 + 2 9 9 + 2 या ठिकाणी 11 म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 11 हे उत्तर असणार आहे. जर हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो. पुढचं गणित आहे लाडूपेक्षा बर्फी गोड आहे जिलेबी बर्फीपेक्षा गोड आहे तर सर्वात गोड पदार्थ कोणता. पर्यायी आहे बर्फी 2 जिलेबी 3 लाडू आणि 4था जिलेबी व लाडू. आता हे 2 प्रकारे आपल्याला सोडवता येतं. बघा पहिल्यांदा काय सांगितलं की लाडूपेक्षा बर्फी गोड आहे. मग आपण जर इथं लाडू घेतला लाडू तर या लाडूपेक्षा कोण गोड आहे बर्फी. लाडूपेक्षा बर्फी गोड आहे. बघा लाडूपेक्षा बर्फी गोड आहे. जिलेबी बर्फीपेक्षा गोड आहे. जिलेबी या ठिकाणी कशी आहे बर्फीपेक्षा गोड आहे. बघा लाडूपेक्षा बर्फी गोड आहे बर्फीपेक्षा जिलेबी गोड आहे म्हणजेच काय जिलेबी बर्फीपेक्षा गोड आहे. तर सर्वात गोड कोण असणार आहे या ठिकाणी जिलेबी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं 2 उत्तर येणार आहे. ही एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत अशी आहे बघा की लाडूपेक्षा बर्फी गोड आहे. म्हणजे इथं समजा तुम्ही लाडू जर हा लाडू असेल तर लाडूला एक आपण अशी रेष दिली लाडू. आता काय म्हणले की लाडूपेक्षा बर्फी गोड आहे. लाडूपेक्षा सुद्धा काय आहे बर्फी या ठिकाणी गोड आहे बर्फी. आता काय म्हणलेलं आहे की जिलेबी बर्फीपेक्षा गोड आहे. बर्फीपेक्षा सुद्धा कोण गोड आहे तर या ठिकाणी जिलेबी गोड आहे. म्हणजे सगळ्यात जास्त आता गोड कोण झालेला आहे तर जिलेबी या ठिकाणी गोड झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला असे सोडवा किंवा अशा पद्धतीने सोडवा. तुम्हाला कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघू. चला मित्रांनो पुढचं गणित बघूया. बघा 4 ला 6 म्हणले 6 ला 8 म्हणले 8 ला 10 म्हणले 10 ला 12 म्हणले आणि 12 ला 2 म्हणले तर सूर्य मध्याने येण्याची वेळ काय. पर्याय आहेत 12 1 8 आणि 2. तर मित्रांनो हे गणित बघण्यापूर्वी माझी युट्यूबला जी सरळ सेवा गणित नावाची प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट बघा. त्या प्लेलिस्ट मधून सुद्धा जालना पोलीस पाटीलला बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेलेले आहेत. ज्या मुलांनी ती प्लेलिस्ट बघितली नसेल ती प्लेलिस्ट बघा. त्या ठिकाणी अशा पद्धतीची गणित तुम्हाला ट्रिक्सद्वारे सांगितलेली आहेत. तर बघा तुम्हाला सगळ्यात शेवटी बघायचं आहे की जो प्रश्न विचारलेला आहे त्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. त्यावेळेस अशा पद्धतीने गणित येईल की 4 ला 6 म्हणले बदकाला घोडा म्हणले किंवा गाढवाला कुत्रा म्हणले. अशा पद्धतीचे ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं की शेवटी तुम्हाला विचारलेलं काय आहे ते बघायचे. तुम्हाला विचारलेलं आहे की मध्याने येण्याची वेळ काय. मध्याने येण्याची वेळ काय. शेवटी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं वास्तविक जीवनातलं जे काही उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मग वास्तविक जीवनातलं उत्तर तुम्हाला जे खरं उत्तर आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. मग मध्याने येण्याची वेळ किती आहे 12 हे आहे याचं खरं उत्तर. म्हणजे खरं उत्तर काय आहे की 12 वाजता सूर्य मध्याने येत असतो. हे खरं उत्तर तुम्हाला माहित आहे. आता प्रश्नामध्ये बघायचं की या खऱ्या उत्तराला काय म्हणलेलं आहे. म्हणजेच काय
की 12ला काय म्हणलेलं आहे. मग इथं तुम्हाला 12ला कुठं काय म्हणलेलं आहे ते बघायचं आहे. तर तुम्हाला दिसत असेल की 12ला 2 म्हणले आहे. बघा 12ला 2 म्हणलेलं आहे. इथं तुम्हाला लक्षात येईल की 10ला 12 म्हणलेलं आहे. आपल्याला 10ला 12 म्हणलेलं घ्यायचं आहे का नाही, कारण का वास्तविक उत्तर काय आहे आपलं, जे खरं उत्तर आहे वास्तविक जीवनातलं, खऱ्या जीवनातलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे 12. 12 वाजता सूर्य मध्याने येत असतो. मग या 12ला काय म्हणलेलं आहे, तर याच 12ला या ठिकाणी 2 म्हणलेलं आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीनं हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. मित्रांनो, जी सरळ सेवा नावाची प्लेलिस्ट माझी आहे युट्यूबला, ती प्लेलिस्ट तुम्ही बघा. तिथं तुम्हाला बऱ्यापैकी उत्तरं सापडतील. चांगली चांगली गणितं त्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि त्याच्यामधली गणितं 100% तुम्हाला पेपरला आलेली दिसतील. ते समजलं असेल तर आपण पुढचं गणित आहे. मनोहर हा सुमतीच्या मुलाचा काका आहे, तर मनोहरचे सुमतीशी असलेले नाते काय? ए आहे सासरा, 2 आहे दीर, 3 आहे भाऊ आणि 4 आहे सांगता येत नाही. आता ज्यावेळेस मित्रांनो आपण नातेसंबंधाची गणित सोडवत असतो त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की जेव्हा पुरुष तुम्ही कन्सिडर करणार आहात त्यावेळेला तुम्हाला असं चौकोन करायचा आहे पुरुषासाठी. त्यानंतर स्त्री असेल तर तुम्हाला गोल करायचा आहे. जर नातं नवरा बायकोंचं असेल तर त्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह दाखवायचं आहे. जर बहीण भाऊ असेल तर तुम्हाला या ठिकाणी बरोबरचं चिन्ह दाखवायचं आहे. आणि मग जर आई वडील असतील तर आपल्यापेक्षा वरती दाखवायचे आहेत. जर मुलगा मुलगी पुतण्या वगैरे या ज्या गोष्टी आहेत किंवा ही जी नाती आहेत ते आपल्यापेक्षा खाली दाखवायचे आहेत. आणि भाऊ बहीण वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या काय करायच्या आहेत, आपल्याला आपल्या बरोबरीने दाखवायच्या आहेत. मित्रांनो, असं सोडवण्यापेक्षा जर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला कन्सिडर केले आणि स्वतःच आपलं नाव घालून जर तिथं बघितलं तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुटणार आहे. तर बघा, मनोहर हा सुमतीच्या मुलाचा काका आहे. समजा इथं सुमती आहे, सुमती मुलगी आहे म्हणून आपण काय घेतलं, स्त्री आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्त्रीसाठी गोल घ्यायचा आहे. तर बघा इथं कोण आहे, सुमती. मनोहर हा सुमतीच्या मुलाचा काका आहे. सुमतीचा मुलगा इथे खाली असणार. बघा हिचा मुलगा आहे, मुलगा. आता या मुलाचा काका आहे म्हटलेला आहे. या मुलाचा काका म्हणजे या मुलाचे कोणतरी वडील असणार, म्हणजे सुमतीचा नवरा असणार. बघा हिचा नवरा आहे सुमतीचा, म्हणजेच हा कोण झाला, याचा वडील झाला, सुमतीचा वडील झाला. आणि या वडिलांचा जो भाऊ असणार, आहे भाऊ, तो याचा कोण असणार आहे, या ठिकाणी काका असणार आहे. लक्षात ठेवा, कोण असणार आहे, काका असणार आहे. कोण, हा जो आहे हा भाऊ, हा या मुलाचा कोण असणार आहे, काका असणार आहे. बघा, मनोहर हा सुमतीच्या मुलाचा काका, म्हणजे सुमतीचा मुलगा जर असेल तर या मुलग्याला कोणीतरी वडील असणार आणि या वडिलांचा भाऊ म्हणजे याचा काका असणार आणि त्याचंच नाव या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, मनोहर दिलेलं आहे. मनोहर दिलेला आहे. बघा, मनोहर हा सुमतीच्या मुलाचा काका आहे. मग काका असण्यासाठी पहिल्यांदा त्याला वडील आणि त्या वडिलांचा भाऊ म्हणजे त्याचा काका असणार आहे आणि हाच काका म्हणजे कोण आहे, या ठिकाणी मनोहर आहे. मग विचारलेलं आहे की मनोहरचे सुमतीशी नाते काय, म्हणजे मनोहर हा सुमतीचा कोण आहे, तर मनोहर हा सुमतीचा कोण आहे, नवऱ्याचा भाऊ म्हणजे या ठिकाणी काय आहे, दीर असणार आहे. किंवा मित्रांनो, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी ठेवून बघा. तुम्ही समजा स्वतः सुमती आहे समजा, किंवा मी सुमती आहे, तर माझ्या मुलाचा काका मी जर सुमती असेल तर माझ्या मुलाचा काका हा माझा कोण असणार आहे, दीर असणार आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला नाती जी आहेत ते लक्षात येऊन जाणार आहेत. स्वतःला त्या ठिकाणी ठेवा आणि मग प्रयत्न करा, किंवा अशा पद्धतीने सोडवलं तरी चालणार आहे. इथं जे नातेसंबंधाची गणित येणार आहेत ती तुम्हाला एमपीएससी यूपीएससी किंवा जी तलाठी वगैरे यासारख्या परीक्षेला येतात तशा पद्धतीची गणित नसणार आहेत. अशीच या ठिकाणी तुम्हाला सोपी गणित असणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर ज्या मुलांनी माझी बॅच घेतलेली आहे त्यांनी जे 16 व्हिडिओ दिलेले आहेत ते 16 व्हिडिओ सुद्धा बघा, त्याच्यामध्ये सुद्धा नातेसंबंधाची गणित या ठिकाणी दिलेली आहेत. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघू. बघा मित्रांनो, 7वा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला सहसंबंध विचारलेला आहे की घड्याळ, वेळ तर होका यंत्र बरोबर काय, दिशा, तापमान, दाब आणि वजन. तर मित्रांनो, घड्याळ आणि वेळेचा जो संबंध आहे तोच होका यंत्राचा आणि इथे येणाऱ्या गोष्टीचा असणं आवश्यक आहे. मग बघा, घड्याळ जर तुम्हाला वेळ दाखवत असेल, घड्याळ तुम्हाला वेळ दाखवण्याचं काम करत असेल तर होका यंत्र या ठिकाणी काय करतं, तर होका यंत्र या ठिकाणी तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करत असतं. जे जहाजावरती लावलेलं असतं होका यंत्र, की जे तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करत असतं. म्हणजे घड्याळ जर वेळ दाखवत असेल तर होका यंत्र या ठिकाणी तुम्हाला काय दाखवणार आहे, दिशा दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने हा 7वा प्रश्न होता. यानंतर आपण 8वा प्रश्न. बघा मित्रांनो, 8वा प्रश्न आहे
बैल खटारा तर घोडा बरोबर काय? म्हणजे बैल आणि खटाऱ्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध या ठिकाणी घोडा आणि इथे येणारी जी वस्तू आहे त्याच्यामध्ये असायला पाहिजे. पर्याय आहे रिकीब, खोगीर, तबेला आणि टांगा. मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की बैल जुंपतात कशाला? खटाऱ्याला. तर घोडा कशाला जुंपतात? सगळ्यांना माहिती आहे. उत्तर क्रमांक 4 टांगा. तर अशा पद्धतीने मित्रांनो जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न अतिशय सोपे आहेत. परंतु विचार करा ही भरती 2016ची आहे आणि आता जवळजवळ 10 वर्षे याच्यामध्ये ऍड होत गेलेली आहे. 2016च्या दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती, परंतु अलीकडे जर बघितलं तर बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि पोलीस पाटील सारख्या पदाला इंजिनियर, वकील यासारखे किंवा MPSC करणारे विद्यार्थी सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत आणि त्या दृष्टीनं तुम्हाला तयारी करायची आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला तयारी करायची असेल ते आपली बॅच घेऊ शकतात. आपलं ई बुक घ्या. निश्चितपणे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हाला या ठिकाणी मार्क्स वाढवण्यासाठी मदत होणार आहे. तर हे समजलं असेल गणित, तर आपण काय करूया या ठिकाणी पुढचं गणित. बघा मित्रांनो पुढचं गणित आहे दक्षिण आणि पूर्व यामध्ये जी उपदिशा येते त्या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागील दिशा कोणती? आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. तर मित्रांनो या ठिकाणी आपण तुम्हाला दिशा सांगितलेल्या आहेत. ज्या 8 दिशा आहेत त्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इकडे आहे तुमची पूर्व दिशा, त्यानंतर आहे पश्चिम दिशा, खालची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आणि वरची जी दिशा आहे ती या ठिकाणी उत्तर दिशा आहे. मग लक्षात ठेवत असताना तुम्हाला उपदिशा लक्षात येण्यासाठी ऐवान हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि पहिल्यांदा उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही आ लिहायचा आहे, त्यानंतर ई लिहायचा आहे, त्यानंतर वा लिहायचा आहे आणि मग सगळ्यात शेवटी न लिहायचं आहे. म्हणजे आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या सर्व दिशा तुम्हाला पाठ होणार आहेत. मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे की दक्षिण आणि पूर्व, दक्षिण कुठं आहे? या ठिकाणी आहे आणि पूर्व कुठं आहे? या ठिकाणी आहे. तर यांच्या मधली जी दिशा आहे आग्नेय, तर या दिशेकडे जेव्हा आपण तोंड करून उभा राहणार आहे, बघा इकडे जेव्हा आपण तोंड करून उभं राहणार आहे त्यावेळेला आपल्या पाठीमागे कोणती दिशा असणार आहे? तर आपल्या पाठीमागे या ठिकाणी वायव्य दिशा असणार आहे. दक्षिण आणि पूर्व, बघा दक्षिण या ठिकाणी आहे, पूर्व या ठिकाणी आहे. यामध्ये जी उपदिशा येते, यामध्ये उपदिशा कोणती येते? आग्नेय येते. त्या दिशेकडे तोंड करून, म्हणजे इकडे जर आपण तोंड केलं तर मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्या पाठीमागची दिशा जी आहे ती वायव्य दिशा असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते तुमचं उत्तर असणार आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघू. तर बघा मित्रांनो पुढचं गणित बघूया. गटात बसणारे पद ओळखा. या ठिकाणी तुम्हाला गटात कोणतं पद बसणार आहे ते ओळखायचं आहे. तुम्हाला दिलेलं आहे 66, 44, 88, 99 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि मग खाली पर्याय दिलेले आहेत 13, 23, 33 आणि 43. आता मित्रांनो यामध्ये तुम्ही जर का फरक घेत बसला, दुप्पट करत बसला, काही वाटेल ते केले तरी तुमचं उत्तर येणार नाही. इथं उत्तर फक्त एकच आहे. बघा इथं तुम्हाला 6 अंक 2 वेळा दिसतोय, इथं तुम्हाला 4 अंक 2 वेळा दिसतोय, इथं तुम्हाला 8 अंक 2 वेळा दिसतोय, इथं तुम्हाला 9 अंक 2 वेळा दिसतोय. तर पर्यायामधला जो अंक 2 वेळा आहे तोच तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे? 33. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी संख्या जी यायला पाहिजे ती 33 येणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 10 गणित जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. आता एक उदाहरण मी तुमच्यासाठी देणार आहे. ते तो जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पण सांगत असताना उत्तर तेच का आलं आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ते काय गणित आहे ते आपण बघूया किंवा ते उदाहरण जे काय आहे ते आपण या ठिकाणी बघा. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे. तगर, जाई, जुई आणि मोगरा या चारींच्या मध्ये तुम्हाला वेगळा घटक ओळखायचा आहे आणि तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे की सर या प्रश्नाचं उत्तर हे आहे की याचा जो वेगळा घटक आहे तो हा आहे आणि त्याचं कारण सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.